नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भरत राठोड आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या माझ्या या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज सकाळीच मी एका प्लॉटवर आलेलो आहे आणि सकाळी येण्याचं कारण असं आहे की आता वाजता आहे 7:30 आणि एवढ्या सकाळी येण्याचं कारण असं आहे की काल रात्री आमच्या गावात खूपच जोरदार पाऊस झालेला आहे आणि या पाऊस झाल्यामुळे मित्रांनो अचानक वातावरण जे आहे ते थंड होऊन जातं आणि एक जी समस्या सर्व शेतकऱ्यांना येते कपाशी या पिकामध्ये ती असते पातेगळ समस्या. एका शेतकऱ्यांनी मला 2 दिवस पूर्वीच म्हणाले की आमचे जे कपाशीचे पाते आहे, फुलं जे आहे ते गळत आहे, तर यांची काय कारणे असतात, हे पातेगळसाठी काय कारणे असतात. तर मित्रांनो, पातेगळसाठी वेगवेगळ्या प्रकारची कारणे असतात, ते आपण पाहणारच आहे. पण आपण एक झाडाचं निरीक्षण करून पाते जे आहे ते कोणकोणत्या प्रकारे गळतात, त्यांची मेन कारणे जी आहे ती कशी असतात आणि त्यांच्यावर कसं प्रतिबंधन करायचं हे आपल्याला दिसून येते. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला कपाशीचे पाते दाखवतो आणि सांगतो की पातेगळ कोणकोणत्या कारणामुळे होते. मित्रांनो, हा आहे कपाशीचा प्लॉट. कपाशीची हाईट ही 2 फुटापर्यंत आहे आणि यांना चांगले पाते धारणा पण सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला मी पाते जर सांगितले तर हे जे असतात कळी, हे यांना पाते म्हणतात मित्रांनो. यांच्यामधून फूल निघते आणि फुलामधून आपली जी कपाशीची बोंड आहे, कैरी आहे, ती लागण्यास सुरुवात होते. यांना फुलंही चालू झालेली आहे मित्रांनो कपाशीला. तर हे जे पाते असतात मित्रांनो, हे पाते गळले की त्या जागेवर दुसरा पाते निघत नाही. पुढे ते हे जे आहे वाढलेला भाग जो आहे, शेंडा किंवा आपण फांदी म्हणू, ही फांदी जी आहे जेव्हा ही पुढे वाढते त्याच्यावर हळूहळू पाते लागत असतात. पण जी सुरुवातीची पाती असतात लागणारी, ती जर गळून गेली तर आपल्या कपाशीमध्ये उत्पन्न कमी होते. कारण की जी सुरुवातीची पाती असतात मित्रांनो, ही सर्वात स्ट्रॉंग पाती असतात. त्यांच्यामध्ये बोंडही चांगल्या प्रकारे मोठे होते. सगळ्यांचा अनुभव असेल. तर मित्रांनो, जे पातेगळ यांच्यामध्ये सर्वात जी कारण आहे, पातेगळ जी कारण असते ती आहे अचानक हवामानामध्ये झालेला बदल. मित्रांनो, जर हवामानामध्ये अचानक बदल झाला तर पातेगळ ही समस्या आपल्याला उद्भवू शकते. कारण की हवामानामध्ये बदल झाल्यामुळे पीक जे हवामानामध्ये सुटेबल असते त्या हवामान अचानक बदल झाल्यामुळे त्याची उष्णता किंवा वाढते आणि किंवा उष्णता वाढते किंवा उष्णता कमी होते. यांच्यामुळे पातेगळ हे सुद्धा होऊ शकते. समजा आपल्याकडे 8 दिवस पाऊस होता आणि 8 दिवस पाऊस झाल्यानंतर लगेच ऊन पडायला लागलं तरीही पाते गळू शकते. किंवा पहिले ऊन होता 15-16 दिवस आणि अचानक पाऊस आला आणि अचानक ऊन झालं, तर हा एका दिवसात झालेला वातावरणातील बदल हा जो आहे पातेगळीस सर्वात जास्त कारणीभूत ठरतो. मित्रांनो, दुसरा जो पातेगळ समस्यासाठी कारणीभूत घटक आहे तो आहे खतांची कमतरता. आपण जे खतं टाकतो, युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅश किंवा अन्य जे सूक्ष्मद्रव्य असतात, अन्नद्रव्य असतात, यांची जर वेळोवेळी ज्या स्टेजला कपाशी आहे त्या स्टेजला जेवढं खत त्या पिकाला पाहिजे तेवढं जर भेटलं नाही तर मित्रांनो, पातेगळास ते नत्र किंवा ते खत जे असतात ते सुद्धा कारणीभूत असतात. कारण की आपण ही पातेगळ थांबवण्यासाठी वेळोवेळी योग्य त्या वेळेचंच मटेरियल दिलं पाहिजे, खतं दिले पाहिजे. शेणखत असेल किंवा अन्य ऑर्गॅनिक खत असेल, रासायनिक खत असेल, अशा प्रकारे आपण ती खतं त्यांना दिली पाहिजे. त्याच्यामुळे ती पातेगळ होण्यास आपल्याला थांबवता येईल. संपूर्णपणे तर आपण त्यांना थांबवू शकत नाही, कारण की पातेगळ ही होतच असते, सर्व शेतकऱ्यांचा अनुभव आहे. पण एकदम कमी प्रमाणात पातेगळ थांबली तर आपला उत्पन्न वाढू शकते. आणि मित्रांनो, तिसरं जो कारण आहे ते आहे रोग आणि कीड. जर आपल्या कपाशीवर कीड असेल, मावा असेल, तुडतुडा असेल, पांढरी माशी, अळी असेल,
त्या पात्यांमध्ये असणारी पण अळी असते, ती अळी पण असेल तर आपल्या पातेगळास ती पण कारणीभूत ठरते. पण शक्यतो प्रमाणात आपण अळींवर नियंत्रण करू शकतो, कारण की कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक आपण फवारून त्या अळींवर नियंत्रण करू शकतो. हे कारण जे आहे हे एवढे कारणीभूत नसते पातेगळासाठी. सर्वात जास्त हे दोन कारणं असतात: खतांची कमतरता आणि एक असते ते हवामानातील बदल. आणि मित्रांनो, तिसरा जो आहे ती आहे पाण्याची सुद्धा कमतरता. समजा आपल्या कपाशीला पाती लागलेली आहे, चांगली कपाशी आहे 3-3.5 फुटापर्यंत, आणि त्या कपाशीला पाती लागलेले आहे आणि अचानक पाऊस गेला आणि आपल्याकडे पावसाची किंवा ठिबकची सोय नसेल तर आपल्या कपाशीला पाण्याची कमतरता भासते. आणि पाण्याची कमतरता भासल्यामुळे कपाशी हे आपल्यामध्ये व्यवस्थित अन्नद्रव्य तयार करत नाही. म्हणून या पातेगळीसाठी पाण्याची कमतरतासुद्धा एक कारणीभूत ठरते मित्रांनो. आणि अजून एक जे कारण आहे ते अजूनपर्यंत कोणी सांगितलेलं नसेल, की आम्ही सांगतो की पातेगळासाठी जास्त बोंड लागणे ही पण एक कारण आहे मित्रांनो. जास्त पाते लागून गेले तर सुद्धा पातेगळ होते. आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडत असेल की जास्त पाते जर लागले तर आपलं चांगलंच आहे. पण मित्रांनो, जे पीक आहे आपली जी कपाशी आहे, कपाशीचं झाड आहे, त्याला जेवढे पाते पाहिजे, जेवढं पाते खत आणि ते पुरू शकते, याच्यापेक्षा जर जास्त पाते कपाशीला लागले तर उरलेल्या पात्यांपर्यंत मित्रांनो हे खत पोचत नाही, अन्नद्रव्य पोचत नाही. आणि अन्नद्रव्याच्या कमकुवतेमुळे सुद्धा पातेगळ होते. जास्त पाते लागणे, पण आपले जर झाड स्ट्रॉंग असेल तर नक्कीच तुमचा तो जास्त पाते लागणे हा काय एवढी समस्या नाही. किंवा तुमच्या जे पातेगळीची समस्या आहे त्यांच्यामध्ये एवढं काही जास्त पाते लागणे हा येत नाही. पण मी सांगितलं की जास्त पाते लागल्यानं आपल्या झाडामध्ये तेवढे अन्नद्रव्य नसेल, तेवढे त्यांना खायला नसेल. अन्नद्रव्य म्हणजे आपण जसे जेवण करतो तसे झाड रोज सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषणच्या क्रियातून ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रुक्टोज अशा वेगवेगळ्या प्रकारचे शुगर्स तयार करत असते. आणि त्या शुगर्सला आपल्या पानामध्ये साठवून त्या सर्व पाते किंवा फुलं असेल किंवा फळं असेल यांच्यापर्यंत ते अन्नद्रव्य देत असते, पाठवत असते. आणि त्याच्यामुळे आपले कपाशीचे झाड किंवा अन्य कोणतेही झाड हे कार्य करत असते. तर मित्रांनो, याच्यावर उपाय काय, पातेगळ रोखण्यासाठी काय उपाय आपण करू शकतो? पहिले आहे मित्रांनो की जी प्रॉब्लेम आहे, जी समस्या आहे, खताची कमतरता असेल तर खतांचं आपण व्यवस्थापन करू. आणि जर पाण्याची कमतरता असेल तर पाण्याचे व्यवस्थापन करू. आणि हवामानातील बदल जे आहे हा सर्वात जास्त मुख्य घटक मी समजतो की हवामानात हे आपल्या हातात नाही मित्रांनो. हवामान काय आपल्या हातात नाही की कधी आपण आपल्या मर्जीप्रमाणे त्याला पाठवू शकतो किंवा त्याला कंडिशनमध्ये आपण सेट करू शकतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून सर्वात जास्त हवामानातील बदल हा कारण मला वाटतो, कारण की पाण्याची खतांची व्यवस्था शेतकरी करू शकतो मित्रांनो. तर हवामानातील बदल यांच्यामुळे आपण काही संजीवके असतात, प्लॅनोफिक्स वगैरे असे असतात, ते आपण पूर्णपणे रोखू शकत नाही ते मारल्यानंतर. पण काही प्रमाणात यांचा वापर करून आपण पाते गळण्यास वाचू शकतो मित्रांनो. हवामानातील बदलामुळे आपण त्या पिकांची थंडी व गरमी जे असतात यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी खूप सारे पॉली हाऊस वगैरे असतात. पण शेतकऱ्यांना एवढं शक्य नाही पॉली हाऊससाठी. पण ठीक आहे, जेवढं आपल्याकडे आहे संजीवके वगैरे ते वापरून जेवढं नुकसान थांबवता येईल आपल्या वातावरणामुळे तेवढं आपण थांबवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. आणि सर्वात अजून एक आहे की तण नियंत्रण करा मित्रांनो. तणामुळे कीटक तयार होतात आणि त्या कीटकामुळे
पाते गळ्यास त्या आळी आजार किंवा अन्य जे आहे मित्रांनो की कीटकामुळे, तुम्हाला माहिती आहे की तणामुळे कीटक होतात आणि कीटकामुळे आळी, मावा, तुडतडा अशा वेगळ्या प्रकारचे रोग येतात, मच्छर असतात, त्याच्यामुळेही पातेगळ होते मित्रांनो. आणि जे असतं मित्रांनो की आपण योग्य वेळी फवारणी जर केली, हवामान जे असते ते बदलतच असते, नेहमी रोजच बदलत असते पावसाळ्याच्या दिवसात, पण योग्य वेळी जर आपण फवारणी केली तर आपण त्यांना वाचवू शकतो मित्रांनो. मित्रांनो, पातेगळीसाठी एकदा पाते गळून गेले की परत ते दुसऱ्या जागी येतात, त्याच जागी येत नाही. तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे फवारणी आहेत ते करू शकतो. जसं आपण खत टाकू शकतो 20-20-0-13चा, नंतर 12-32-16 प्रति एकर 100 किलो असं आपण त्यांचं प्रमाण घेऊ शकतो, किंवा DAP 50 किलो प्रति एकर, किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये घटक जे असतात, मॅग्नेशियम सल्फेट असेल 10 किलो प्रति एकर आपण ते टाकू शकतो मटेरियलमधून जे आपण टाकतो ते, किंवा बोरॉन 1 किलो प्रति एकर हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे आपण टाकू शकतो. अन्य मॅग्नेशियम असेल किंवा बोरॉन असेल, झिंक असेल, सर्पल असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्नद्रव्य आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, हे सुद्धा टाकून काही प्रमाणात, पूर्णपणे तर मी सांगत नाही, पण काही प्रमाणात आपण त्यांचं काही प्रमाण म्हणजे 70% वरती आपण या पातेगळीचं प्रमाण थांबवू शकतो मित्रांनो. शेवटी हवामान आहे, त्यांच्यामुळे पाते गळझाल झाली तर त्याला आपणही जिम्मेदार नाही, कोणीच त्याला जिम्मेदार नाही मित्रांनो. तर ठीक आहे मित्रांनो, अजून काही प्रश्न असतील तुमच्या मनात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन प्लॉट विजिटसाठी आपण आपल्या भारत राठोड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा मित्रांनो. आपले जे शेतकरी असतील यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरेल असं मला वाटते. आपल्या रिलेटिव्समध्ये वगैरे आपण शेअर करून सबस्क्रायबर वाढवा किंवा लाईक करा मित्रांनो. तर चला, अशाच नवनवीन विजिटसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.